श्रोत्यानो, जर आपणाजवळ जुना करार आहे, तर माझ्यासोबत उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय आपण उघडा. उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय 26 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे आणि आज 27व्या वचनापासून आम्ही पुढे आपले अध्ययन चालू ठेवणार आहोत. 27वं वचन सांगतं, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. येथे तिसऱ्या वेळेस हिब्रू शब्द 12 उपयोगात आणला आहे. शून्यातून निर्माण करणे या क्रियापदासाठी 12 हा शब्द वापरण्यात आला आहे. याआधी 21व्या वचनात हा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. परमेश्वराने या निर्मितीचे फार तपशील आम्हाला सांगितलेले नाहीत आणि जे काही तपशील त्याने आम्हाला दिलेत त्यावरून तो जणू काही आम्हाला म्हणत आहे की तुझी निर्मिती कशी झाली याकडे तू लक्ष द्यावेस आणि जगाच्या निर्मितीविषयी तर्कवितर्क लढवत बसू नये असे मला वाटते. श्रोत्यांनो, माणसाच्या निर्मितीविषयी आपण वाचले आणि देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणला. हे विधान फार गंभीर व महान आहे. देवाने मानवाला स्वतःसारखे म्हणजे त्रैक्य असे बनवले, म्हणजे तो एक देहधारी, जीवधारी व आत्मा असलेला प्राणी आहे. पॉल थेसलोनिकाकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 23व्या वचनात म्हणतो. थेसलोनिकाकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 23 वचन. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या येण्याच्या वेळी तुमचा आत्मा आणि जीव आणि शरीर ही संपूर्ण व निर्दोष अशी राखली जावोत. हे खरे असले तरी त्याचा अर्थ अजून पुष्कळ आहे. तो आपण दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करताना पाहू. देवाने मानवाला आपल्या प्रतिरूपात बनवले, म्हणजेच देवाचे जे स्वभाव वैशिष्ट्य आहेत ते मानवामध्येही त्याने अध्यारत असे ठेवले. असं श्रोत्यानो, मला खात्रीने वाटतं. त्याने मानवाला स्वतःची जाणीव असलेली निर्मिती बनवले. त्याने त्याला स्वेच्छा दिली व नैतिक निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. मानव जातीजवळच फक्त हा एकमेव अधिकार आहे आणि त्यामुळे मानव देवाच्या इतर निर्मितीपेक्षा वेगळा आहे. लक्षात घ्या की देवाने मानवाला स्वतःच्या प्रतिमेत बनवले आहे. आज आपण मानवाला देवाला आपल्या प्रतिमेत घडवताना पाहतो. देवाने जे नीतिनियम माणसाला घालून दिले आहेत ते मानवाला नको असतात, म्हणून त्याने आपल्या स्वतःला सोयीचे वाटतील असे देव निर्माण केलेले आहेत. हे देव तर मानवाच्या मनातील मूर्त रूपात असलेल्या कल्पना आहेत. असे पैशाचे, समृद्धीचे आणि विषय वासनेचे देव जे मानव निर्मित आहेत ते माणसाच्या कोणत्याही अनैतिक सुखाच्या आड येत नाहीत. म्हणूनच माणूस या आपल्या हातांनी घडलेल्या प्रतिमांची मोठ्या भक्तीने पूजा करतो आणि जो खरा देव आहे, निर्माणकर्ता आहे, त्याच्याकडे पाठ फिरवतो. श्रोत्यानो, माझ्या या विधानांमुळे रागावू नका किंवा ह्यांना रागाने दूर सारू नका, परंतु ह्यावर विचार करा, आत्मपरीक्षण करा, म्हणजे या विधानांमधले सत्य आपल्या लक्षात येईल. विचार करा की ज्या निर्मिलेल्या माणसाला स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर लांब करता येत नाही, त्याने आपल्या हाताने आपल्या निर्माणकर्त्याला घडवावे, हे किती हास्यास्पद व उद्धट कृत्य वाटते. प्रभू परमेश्वराने स्पष्ट सांगितले आहे की त्याने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणला. त्यानंतर आपण वाचले की देवाने नर व नारी अशी ती अस्तित्वात आणली. या वचनामध्ये त्यांना कशा प्रकारे अस्तित्वात आणले याचा तपशील दिलेला नाही. तो पुढील अध्यायात आम्हाला वाचायला मिळतो. देवाने आम्हाला त्याच्या निर्मितीच्या कार्याविषयी काही तपशील दिलेला नाही आणि म्हणून आपण तो कशावर भर देत आहे याकडे लक्ष द्यायला हवे. तो आमच्या विश्वासावर भर देत आहे, म्हणजे देवाच्या निर्मितीचा वृत्तांत आम्ही विश्वासाने स्वीकारायला हवा याकडे आम्ही लक्ष द्यायला हवे. इब्रिलोकासपत्र 11 अध्याय 3 वचनात सांगण्यात आले आहे. इब्रिलोकासपत्र 11 अध्याय 3 वचन. विश्वासाने आपण समजतो की जगे देवाच्या शब्दाने रचल्या गेली, ती अशी की जे दिसत आहे ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. सृष्टीची निर्मिती शून्यातून झाली हे आम्ही विश्वासाने स्वीकारायला हवे. कसे याचे स्पष्टीकरण देता येणार नाही, पण आम्ही हेही ध्यानात ठेवायला हवे की उत्क्रांतीवादी वैज्ञानिकही त्यांच्या निर्मितीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. पवित्र शास्त्र निर्मितीचे एकच स्पष्टीकरण देते, ते हे
की देवाने आकाशे व पृथ्वी म्हणजे सर्व काही अस्तित्वात आणले, ते त्याने शून्यातून निर्माण केले. आता आपण उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय 28 वचन वाचूया. आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि देवाने त्यांना म्हटले, तुम्ही सफळ व्हा व बहुतपट व्हा, पृथ्वी भरा व ती हस्तगत करा आणि समुद्रातल्या माशांवर व आकाशातल्या पक्ष्यांवर व पृथ्वीवर हालचाल करणाऱ्या प्रत्येक जीवावर धनीपण करा. येथे श्रोत्यांनो, पुनरुत्पत्तीचा पुनरुत्पादनाचा स्पष्ट संदर्भ आहे. देवाने निर्मितीसाठी 4 पद्धतींचा उपयोग केला आहे. एक, थेट किंवा प्रत्यक्ष निर्मिती, ज्याद्वारे आदामाला त्याने अस्तित्वात आणले. दुसरी पद्धत अप्रत्यक्ष निर्मितीद्वारे, ज्याद्वारे हवेला अस्तित्वात आणण्यात आले. तिसरी पद्धत कुमारी मातेपासून निर्मिती, ज्याद्वारे येशू ख्रिस्त मानवी कुटुंबात जन्माला आला. आणि चौथी पद्धत म्हणजे नैसर्गिक पुनरुत्पादन. माणसाने नैसर्गिक पुनरुत्पादनाच्या पद्धतीला फार फार खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. त्याने तिला घृणास्पद वासनेचे स्वरूप दिले आहे. देवाचा असा हेतू कधीही नव्हता. देवाने माणसाला आशीर्वाद देऊन सांगितले की त्याने सफळ व्हावे, बहुतपट व्हावे आणि पृथ्वीला भरून टाकावे. यावरून असं वाटतं की मानवाच्या निर्मितीआधी पृथ्वीवर दुसऱ्या कोणाची वस्ती असावी आणि मानवाच्या निर्मितीआधी त्या दुसऱ्या कोणाला नष्ट करण्यात आले. देवाने माणसाला पृथ्वीला हस्तगत कराव्यास सांगितले. श्रोत्यांनो, विज्ञान व ज्ञान यांचा हाच पाया आहे असे मला वाटते. नीतिसूत्रे 25 अध्याय आणि 2 वचनात सांगितलेले आहे. नीतिसूत्रे 25 अध्याय आणि 2 वचन. गोष्ट गुप्त राखणे हे देवाचे वैभव आहे, परंतु गोष्ट शोधून काढणे राजाचे वैभव आहे. या सृष्टीतल्या गोष्टींचा शोध आम्ही घ्यावा अशी देवाची इच्छा आहे, परंतु दुर्दैवाने माणसाने अणुबॉम्बसारख्या गोष्टींचा शोध लावला, ज्या मानवजातीला नष्ट करणाऱ्या आहेत. देवाने माणसाला पृथ्वीवर धनीपण करण्याचाही अधिकार दिला. मला वाटतं पतनापूर्वी देवाने मानवाला आदामाला सर्व सृष्टीवर अधिकार दिला होता. वादळ शमवणे आणि निसर्गावर नियंत्रण ठेवणे हे जसे प्रभू येशूला शक्य होते, तसे आदामालाही पतनापूर्वी शक्य होते असे मला वाटते. परंतु देवाविरुद्ध पाप करून त्याने तो अधिकार गमावला. उत्पत्तीचे पुस्तक 29 वचनावरून माणूस पहिले शाकाहारी होता असे आम्हाला आढळते. 29 वचन पहा. तो म्हणतो, देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ही तुमचे अन्न होतील. आणि आता 30 आणि 31 वचने पुढे सांगतात, त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खाव्यासाठी देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. यासह उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते. या अध्यायामध्ये 32 वेळा देवाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र देव आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही. तो आहे हे गृहीत धरूनच त्याचे लेखक लेखन करतात. स्तोत्रकर्ता म्हणतो, मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही. आध्यात्मिक, धार्मिक व मुक्ती देणारी सत्य प्रगट करण्यासाठी पवित्र शास्त्र लिहिण्यात आले आणि ती सत्ये आमच्यापर्यंत केवळ विश्वासाच्याद्वारे पोहोचू शकतात. म्हणून निर्मिती करणारा देव आहे हे सत्य आमच्या समोर या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. आता श्रोत्यानो, आपण 2 अध्यायाकडे वळूया. ह्या 2 अध्यायातही आपण निर्मितीचा वृत्तांत, पण थोडासा वेगळा वृत्तांत शिकणार आहोत. देवाच्या प्रगटीकरणाचे पुनरावृत्ती हे एक मोठे तत्व आहे. देवाचा आत्मा प्रथम काही सत्य आम्हाला सांगतो आणि त्यानंतर त्यांची उजळणी करून त्यातील काही विशिष्ट भागाचे स्पष्टीकरण व विवेचन करून सांगतो. 2 अध्यायामध्ये हे तत्व आम्हाला स्पष्ट दिसते. श्रोत्यानो, निर्मितीच्या या 2 वृत्तांताचा विचार करीत असताना आम्ही हे लक्षात ठेवायला हवे की हा वृत्तांत पहिल्या वृत्तांतापेक्षा काहीसा वेगळा आहे आणि त्यामुळे आम्ही गोंधळून जाण्याचे कारण नाही. आता सांगितल्याप्रमाणे हा 2 वृत्तांत पहिल्या वृत्तांताचे पवित्र आत्म्याने केलेले अर्थप्रकाशन आहे असे म्हणता येईल.
आपण पहिल्या अध्यायाच्या शेवटी निर्मितीचे कार्य संपल्याचे वाचले. आता दुसरा अध्याय शब्बात दिवसाच्या वर्णनाने सुरू होतो. दुसरा अध्याय पहिली 3 वचने वाचूया. उत्पत्तीचे पुस्तक दुसरा अध्याय पहिली 3 वचने. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आठवडाभर काम केल्यावरही माझे काम बरेचसे शिल्लक राहते आणि मी असे म्हणू शकत नाही की माझे काम आता संपले आहे. परंतु देवाने त्याचे निर्मितीचे काम 6 दिवस केले व 7व्या दिवशी विसावा घेतला. यामध्ये एक महान आध्यात्मिक सत्य आहे. ते आमच्या पृथ्वीवरील जीवनात देवाची सेवा समाप्त केल्यानंतर ज्या सार्वकालिक विसाव्यात आम्ही प्रवेश करणार आहोत त्या संदर्भात आहे. आणि हा विसावा केवळ त्यांनाच प्राप्त होणार आहे जे ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे तारलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापांची मरणदंडाची शिक्षा आपणावर घेऊन आमच्यासाठी देवाचे उद्धार कार्य सिद्ध केले व सार्वकालिक विसाव्याची तरतूद त्याने आम्हासाठी केली. नवीन करारातील इब्रिलोकास पत्र या पुस्तकात या विसाव्याचा उल्लेख आहे. तसेच प्रेषित पौलाने सुद्धा रोमकरास पत्र 5 अध्याय पहिल्या वचनामध्ये सांगितले. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि पहिले वचन. तर आपण विश्वासावरून न्याय ठरवलेले आहो म्हणून आपणास आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून देवाबरोबर शांती आहे. पापापासून तारण व्हावे याकरिता आम्ही काही करण्याची गरज नाही. सर्व काही प्रभू येशूने केले आहे. आमच्या आध्यात्मिक विसाव्याविषयी आपण पाहिले. परंतु या शब्बाथाच्या विसाव्यात 7व्या दिवशीचा विसावाही अभिप्रेत आहे. त्याबद्दल पुष्कळ काही आपण नंतर शिकणारच आहोत. पण श्रोत्यानो, सध्या मला आपणाला एवढेच सांगू द्या की आठवड्याचा 7वा दिवस आम्ही प्रभूचा वार म्हणून पवित्र असा पाळावा असा आदेश आम्हाला देण्यात आला आहे. यशायाचे पुस्तक 58वा अध्याय याविषयी अधिक माहिती आपणाला देईल. यशायाचे पुस्तक 58 अध्याय. आमच्या परकीय सत्ताधीशांनी आम्हाला राजकीय स्वातंत्र्य देण्यापूर्वी ज्या अनेक चांगल्या गोष्टी मागे सोडल्यात त्यापैकी रविवारची सुट्टी ही एक गोष्ट आहे. ही सुट्टीची कल्पना पवित्र शास्त्रातील शब्बात म्हणजे विसाव्याच्या दिवसावर आधारित आहे. हा विसाव्याचा दिवस आठवड्यात नसणे ही कल्पना केवळ भयंकरच नाही तर घृणास्पदही आहे. कारण सतत न थांबता शरीराने व बुद्धीने केवळ पैशाकरिता काम करीत राहणे हे लोभी वृत्तीचे लक्षण आहे. जी दुकाने व जी कार्यालये रविवारीही काम करण्याचा आग्रह धरतात त्यांची खरोखर मला कीव येते. देवाने शब्बाथाची स्थापना करण्याचे कारण आम्हाला शारीरिक, मानसिक व बौद्धिक विसावा मिळावा व निदान एक दिवस तरी पूर्णपणे आपल्या निर्माणकर्त्याच्या पवित्र समक्षतेत आम्ही घालवाव्या हे आहे. ज्याने आमच्या केवळ शारीरिक, मानसिक विसाव्याचीच काळजी घेतली नाही तर मरणानंतरच्या ख्रिस्तामधल्या सार्वकालिक विसाव्याचीही काळजी घेतली आहे, त्या यहोवा देवाला, परात्पर प्रभू देवाला मान, महिमा व गौरव सदा सर्व काळ असो. आता आपण दुसरा अध्याय आणि 4 वचन वाचूया. आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय. इथून पुढे निर्मितीच्या दुसऱ्या वृत्तांतात सुरुवात होते. दुसऱ्या अध्यायाच्या 5 आणि 6 वचनांमध्ये सांगितलेले आहे. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज्य पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडिला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. हे सर्व मानवाला देवाने पृथ्वीवर अस्तित्वात आणण्याच्या फार आधी झाले. परमेश्वराने आधी मानवाच्या वस्तीसाठी जागा तयार केली, हेच ह्या वचनांवरून आम्हाला स्पष्टपणे दिसते. श्रोत्यानो, उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात आपण निर्मितीचा क्रम पाहिलाच आहे. त्याची येथे उजळणी करण्याची गरज नाही. पुढील वचनांमध्ये देवाने माणसाला कसे घडवले त्याचे काही तपशील देण्यात आलेले आहेत. दुसरा अध्याय 7 वचन पहा. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला
तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. मानवाच्या निर्मितीची श्रोत्यानो ही एक पद्धत आहे आणि येथेही आम्हाला देवाने सांगितलेल्या तपशिलाच्या मर्यादेत राहावे लागते. देवाने माणसाला मातीतून घडवले. ही एक मनोवेधक गोष्ट आहे की आमच्या शरीरामध्ये 15 किंवा 16 रासायनिक घटक आहेत. हे रासायनिक घटक मातीतही आहेत. माणसाचे शरीर हे मातीपासून घडवलेले आहे. जर आमच्या शरीरातले रासायनिक घटक एकमेकांपासून वेगळे केले तर त्यांची किंमत ₹150 इतकी होईल. आमच्या शरीराची तेवढीच किंमत आहे श्रोत्यानो, कारण आम्हाला जमिनीतल्या मातीतून घडवल्या गेले आहे. जरी माणूस मातीने घडलेला आहे व मातीला परत मिळणार आहे, तरी तो मातीपेक्षाही अधिक काही आहे. त्याचा आत्मा देवाकडे जाणार आहे, कारण देवाने त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. देवाने माणसाला शारीरिक व मानसिक जीवन दिले आणि नंतर त्याने त्याला आत्मिक जीवनही दिले. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर आता माणसाचा त्याच्या निर्मात्याबरोबर एक अद्भुत सुंदर नातेसंबंध जोडला गेला. त्याच्यामध्ये देवासाठी क्षमता आहे आणि याचमुळे देवाने निर्माण केलेल्या विश्वामधील इतर निर्मितीपेक्षा माणूस वेगळा आहे. अर्थात देवदूत इतर निर्मितीपेक्षा वेगळे आहेत, परंतु त्यांच्याविषयी आम्हाला फार थोडे माहिती आहे. माणसाची बोलण्याची क्षमता, त्याचा मानवी सद्सद विवेक आणि त्याचे मानवी व्यक्तित्व याबाबतीत माणूस इतर निर्मित प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 139 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आपल्या मानवी व्यक्तित्वाच्या निर्मितीविषयी आश्चर्य करून म्हणतो, मी भयपूर्ण व आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे म्हणून मी तुझी उपकार स्तुती करीन. श्रोत्यानो, तुमची व माझी निर्मिती देवाच्या लहरीमुळे किंवा सृष्टीतल्या एखाद्या अपघातामुळे झालेली नाही. ती देवाने जाणीवपूर्वक केलेली आहे आणि देवाने एका विशिष्ट उद्देशाने तुमची आणि माझी निर्मिती केलेली आहे. आता आपण 8वे वचन वाचूया. तो म्हणतो, परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडलेल्या मनुष्याला ठेविले. ही एदेन बाग नक्की कुठे होती ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही. मला वाटतं की ती टायग्रिस युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यामध्ये असावी किंवा हे संपूर्ण खोरे म्हणजे एदेन बाग असावी. हे खोरे अतिशय सुपीक आहे. पूर्वी या ठिकाणी वस्ती करणारे लोक पेरणी किंवा लावणी करीत नसत, तर पिकाची निव्वळ कापणी करीत असत. इतके हे खोरे सुपीक होते. होऊ शकतं की ही जागा पुन्हा कधी पृथ्वीचे केंद्रस्थान होईल. आता 9वं वचन पहा. तो म्हणतो, परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली. देवाने दिसायला मनोहर व खायला चांगले आहे ते प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्याने सौंदर्य व उपयुक्तता दोन्ही गोष्टी साधल्या. एदेन बागेचे वर्णन आमच्या समोर सौंदर्य व समृद्धी यांचे चित्र उभे करते. जीवनाचे झाड हे अमर किंवा सार्वकालिक जीवनाचे प्रतीक आहे आणि मानव सार्वकालिक जीवनासाठी या जगात आला. दुसरे जे बरे व वाईट यांना जाणण्याचे झाड होते ते परीक्षेसाठी होते. एदेन बागेतील समृद्ध जीवनासाठी एक अट होती, ती ही की या झाडाचे फळ कोणी खाऊ नये. श्रोत्यानो, त्याविषयी अधिक स्पष्टीकरण आपण लवकरच पाहणार आहोत. आता 10 ते 14 वचनांमध्ये एदेन बागेच्या प्रदेशाचे वर्णन आहे. 10 ते 14 वचने वाचूया. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. पहिलीचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशास वेढीते. तेथे सोने सापडते. ह्या देशचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेदही सापडतात. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. ही सगळ्या कुश देशास वेढीते. तिसऱ्या नदीचे नाव हिदकेल. ही अशूरच्या पूर्वेस वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. नंतर 15वं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. देवाने या मनुष्याला निसर्गावर अधिकार दिला व नियंत्रणही दिले, परंतु त्याने त्यासोबत त्याला एक आज्ञाही दिली. 16 आणि 17 वचने सांगतात, तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको,
कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. श्रोत्यानो, याआधी आपण पाहिले की देवाने माणसाला स्वतंत्र इच्छा दिली, म्हणजे निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. आता एदेन बागेमध्ये त्याची त्या स्वतंत्र इच्छेबाबत परीक्षा होणार होती. त्या विशिष्ट झाडाचे फळ खावे किंवा ना खावे याविषयीची निवड माणसाला करायची होती आणि माणसाने देवावर अवलंबून राहण्याची निवड करावी अशी देवाची इच्छा होती. परंतु आम्हाला दिसतं की मानवाने देवाची इच्छा पूर्ण केली नाही. त्याने स्वतःचीच इच्छा पूर्ण केली आणि ह्या बाबतीत आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.